कुठे निघालाय हो? आम्ही चाललोय आमच्या मळ्यामध्ये आंबे काढायला. कुठे निघालाय? ओ मॅडम बसल्या पटकन म्हणल्या कोणत्याही गोष्टीचा उशीर न करता पटकन गाडीत बसून घ्यावंय. सई कुठे चालली तू? आंबे तोडायला चालली? झाडावर चढणार आहे का तू? मग कशा तोडणार आंबे? पप्पा तोडणार. आणि तू काय करणार मग? तू ठेवणार? मग आंबे खाणार कोण? तूच खाणार आहे. मग आम्ही दोघे काय करू? आई मी काय करू? मग खाऊ आहे. कंपाऊंड मध्ये बाग लावली. तू आंबे सगळं गोळा करणार ना? केक बनवणार आंब्याचा? होय. कुठे आहे तुमचं आंब्याचं झाड? चला 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 आंबे तोडायला चला. हाय गाईज, आम्ही आलोय आमच्या शेतामध्ये आंबे काढायला. पण बरेच दिवस आम्ही मागे, जास्त इथे येत जात नसल्यामुळे पाणी झाडांना फार कमी, त्यामुळे आंबे तर जास्त लागलेत पण पाणी नसल्यामुळे त्याची तेवढी अपेक्षित वाढ नाही झालेली. बघू आता, काल परवा पाऊस झालाय, सगळे आंबे, सगळे नाही पण थोडेफार आंबे पडून गेले. चलो पूर्णच झालंय बरं. पण मित्रांनो, हे जे आंबे खाली पडले त्याच्यामधला एकही आंबा मिक्स करू नका. पोपटाने खाल्लेले, पोपटाने खाल्लाय आंबा. गल्याचं काय लागलेलं आहे आंबा, वासावरनं कळते. एकदम येलो येलो झालाय आणि त्याचा वास सुद्धा चेंज झालाय. पण परवा जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे भरपूर सारे आंबे पडून गेलेत. नाही काय होत, उठा 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 उठा, नाही लागत, उठा. राहू दे, तू नाही तोडले तरी चालतील पण जरा शांत राहा. इथं जरा असं दगडी वगैरे आहे, उतार आहे, त्यामुळं सईला चालायला जरा प्रॉब्लेम होतोय. पडती लगेच घसरून, पण तिला हौस इतकी की म्हणते मी आंबे खाली पडलेलेच वेचून टाकतीये. याच्यात खूप आंबे खाली पडले. याच्या आधी पण पाऊस झालता, त्यावेळी पाऊस नाही पण वाऱ्यामुळं खूप पडले होते. ज्यावेळी छोटे छोटे होते त्यावेळी असंच पडलेले ना, आता तर मोठे झालेले पण परवा पावसाच्या याच्यात पडून गेले. रडायचंय कशासाठी बाबू? कशी पडली तू? कशी पडली होय? आणि मग अशी रडायला लागली का? अरे रे 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 रे. तर मित्रांनो, नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो, मैत्रिणींना रागेल ना, मित्र आणि मैत्रिणींनो, काम राहिलं बाजूला आणि आल्या आल्या वडापाववर ताव मारते सई आणि सईचे पप्पा. सई आणि सईचे पप्पा, सईची मम्मी, सईची आजी, सगळेच जण. हे बघा, वडापाव पार्टी. तर सईला लावलंय आम्ही एक काम, कारण ती आम्हाला आमचं काम करून देत नाहीये, म्हणून तिला अजून एक काम लावलं. आणि माझं बाळ आता काम पण करतंय. सगळं खाली पडलेले आंबे तिला. हा म्हण. आम्ही चाललो आंबा पडला खाली. हा, आम्ही वेचून घेतली. वेचून घेतोय.
आंबा पडतोय. हा ये ए तिकडे नाही जायचं. येते आई, तू ये इकडं. ती मम्मा बशी छान टिकला ते नाही तर त्या बाटलीतल्या ही धुवून हिला दे गं खायला घ्या माझा. हा धुवून घे खायला. नको लय राडा करेल ती, राहू द्या. करू दे. मला खायचं. पिकलेला भेटला की ते लगेच खाली फेकून आली होय ग. आ तिला पाणी चगलंय. पाणी नाही, ते चीक असतो त्याचा. काय म्हणता? ए नको 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 मातीत करू. काय ग पोरगी माझी, काय खायचंय? आंबा खायचाय. त्याचा चिक लागलाय म्हणून काढती कशी बघा. एक्सपर्ट झाली, एक्सपर्ट. खरी श्रीमंती कशाला म्हणायची तर याला म्हणायची. आमच्याकडे 2 आंब्याची झाड आहेत, एकदम गोड, साखरेपेक्षा गोड लागणारा हा आंबा आम्ही रोज नाश्त्याला, जेवणात, रात्रीच्या जेवणात खातो. खरी श्रीमंती याला म्हणायची. या बाजूला जो आंबा आहे ना तो आंबट आहे आणि इकडं आंबे आहेत ना ते गोड आहेत एकदम. अरे कुठे गेले आंबे? आंबे ऐ हाय हाय. तर गाईज आम्ही जे आंबे तोडून झालेत हे असे खाली पडलेले झाड. 2 झाड आहेत बरं का इथं. 2 नाही 3 झाड आहेत. हे एक वर दिसतंय ते वालं झाड, तर ते खूप आंबे त्याचे आंबट आहेत. म्हणजे हा खाली पडलेला आहे त्याचा आंबा. तर असे काय काय बघू दे की, बोलू दे की मला. सईचे पप्पा ही मारती मला. तर ह्या आंब्याचं असा वास घेतला ना तरी सुद्धा इतका आंबट येते. म्हणजे लोणच्याला असतात ना आंबे तसे एकदम आंब्याचा वास येतो ह्या. काय गं? तर कोणालाच वाटलं ना इथं 2 झाड वाटतील, हे एक झाड आणि हे एक झाड. पण ऍक्च्युली हे तर आहेत झाड, पण ह्या झाडाचं काय लावलं होतं, 2 कोई लावल्या होत्या खाली. त्या दोन्ही कोई अशा आल्यात आणि हे 2 झाड आहेत. हे असं एक गेले. त्याच्या दिसताना एक दिसलं तरी मला तर एकच वाटलं होतं, पण मला सईच्या पप्पांनी सांगितलं नाही आता ह्याचं खोड एकत्रच आलंय पूर्ण, त्यामुळे असं वाटतं एकच झाड आहे हे. पण ह्याचं एक नाही आहे झाड, 2 आहेत. त्याचा आंब्यातला फरक बघा. हा एक आंबा आहे त्याचा, हा वाला, आणि दुसरा हा वाला. म्हणजे असं या 2 त्या झाडाचा फरक आहे बघा, किती फरक दिसतोय. तर एवढे आंबे सापडलेले आहेत आम्हाला. सुख म्हणजे काय, तर झाडाचा पिकलेला आंबा त्याच झाडाखाली बसून खायचा. कसा लागतोय सई? हा म्हण. आमचा आंबा छान छान लागते. अजून कसला लागतोय? हे असं दाखव की ह्यो आमचा आंबा म्हणायचा. आमचा आंबा हा चांगला चांगला. आम्ही खातोय. ते आम्ही खातोय का? मला की इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. का लोक येत नसतील इथं खायला?